गाव लहान असो अथवा मोठा असो, तिथली माती आणि तिथली माणसं हीच आपली खरी ओळख असते. आज आपण प्रगतीच्या नावाखाली शहराकडे धाव घेत आहोत. सिमेंटच्या जंगलात सुखाचा शोध घेत आहोत. पण खरं सुख, शांतता आणि आपुलकी आजही आपल्या त्या छोट्याशा गावातच दडलेली आहे. तिथं कदाचित मोठ्या मॉलची झगमगाट नसेल, चकचकीत रस्ते नसतील किंवा आधुनिक सोयी सुविधांची रेलचेलही नसेल, पण तिथं आपुलकी आहे, तिथं जिव्हाळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं आपल्या अस्तित्वाची मुळं आहेत. आपल्या गावाला कमी न लेखता तिथल्या उणिवांना आपली ताकद बनवणं हीच खरी देशसेवा आणि मातृभूमीची सेवा आहे. जर आपल्या गावात सुविधा नसतील तर त्या आणण्यासाठी आपण शिकून मोठे होऊन प्रयत्न केले पाहिजेत. गावाकडून फक्त घेणं नाही तर गावाला काहीतरी देणं ही आपली जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, झाड किती उंच वाढलं तरी त्याला अन्न आणि पाणी जमिनीतील मुळाकडूनच मिळतं. आपणही आयुष्यात किती मोठे झालो तरी आपल्या गावाची, आपल्या मातीची नाळ कधी तुटू देऊ नका. कारण आपली मातृभूमी ही केवळ एक भूभाग नसून आपल्या संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा कणा आहे. आपल्या गावाचा अभिमान बाळगूया आणि त्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध होऊया. काही गावं नकाशावर शोधून सापडत नाहीत, पण काळजात घर करतात. गजबजलेल्या शहरापासून दूर, नांदेड जिंतूर राष्ट्रीय महामार्गाच्या आणि पूर्णा अकोला रेल्वे मार्गाच्या कुशीत वसलेलं एक असं गाव, जे जवळ जाईपर्यंत डोळ्यांना दिसत नाही, पण एकदा समोर आलं की नजरेतून हटत नाही. हे गाव आहे समृद्धी आणि संस्कृतीने नटलेलं अंबा. आजच्या धावपळीच्या युगात जिथं माणसाला माणूस भेटायला नशीब लागतं, तिथं या मातीत माणसाला माणसाशी जोडायला कुठल्या सोशल मीडियाची गरज पडत नाही. घरासमोरचा कट्टाच इथे सुखदुःखाचा साक्षीदार बनतो. हे गाव आहे समृद्ध परंपरेचं, साक्षर निरक्षरांना एकत्र गुंफणारं आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा आदर्श जपणारं अंबा. चला तर मग आज अनुभवूया या निष्ठा जपलेल्या मातीची गोष्ट. चोंडी अंबा या गावाची एक भावूक सफर. गावाचं नाव अंबा, पण रेल्वे स्टेशनचं नाव चोंडी. या दोन्ही नावाच्या मिलाफामागे रेल्वे स्टेशन हेच कारणीभूत आहे. आंब्यामध्ये एक पराक्रमी आणि रंजक इतिहास दडला आहे. तंजावरचे व्यंकोजीराजे भोसले यांच्या वंशातील 4 पराक्रमी भाऊ या मातीत आले. त्यांनी इथे वास्तव्य केलं आणि या भूमीला तिचं खरं गाव पण मिळालं. आंब्याच्या पूर्वजामध्ये आणि गावात पैलवानकीची खूप मोठी परंपरा होती. गावातले सगळे लोक एका नाळेचे होते, एका रक्तासारखे एकजुटीने राहिले. याच एकतेमुळे आणि पैलवानकीच्या दबदब्यामुळे जुन्या काळात निजामाच्या जुलमी राजवटीतही या गावाला कोणी त्रास देण्याची हिंमत करू शकलं नाही. चोंडी अंबा गावाची आध्यात्मिक वीण अतिशय घट्ट आहे. गावाची अस्मिता आणि रक्षिका असलेलं पुरातन हनुमान मंदिर. या मंदिराच्या भव्य सभामंडपासाठी गावकऱ्यांनी आणि रवींद्र केशवराव आंबेकर यांच्यासारख्या दानशूरांनी एकत्र येत लोकसहभागाचा एक मोठा आदर्श पंचक्रोशी समोर ठेवला आहे. गावाच्या शेजारून संत वाहणारी अंबा नदी आणि अमनाथा परिसरातील अमृतेश्वर महादेव मंदिर या भूमीला स्वर्गीय सौंदर्य बहाल करतं. जगत में उजाला
तर तुळजाभवानीचे पवित्र ठाणे असलेले प्रसिद्ध अंबादेवी मंदिर, आणि संत तुकाराम महाराजांचे मंदिर या गावाच्या भक्तीचे जिवंत पुरावे आहेत. गेल्या 50 वर्षापासून मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचा विठ्ठल नामाचा जो नेम सुरू होता, तो आज त्यांच्या स्वर्गवासानंतर अच्युत महाराज दस्तापूरकर तेवढ्याच निष्ठेने पुढे चालवत आहेत. हाच या गावचा खरा परमार्थ आहे. मी ज्ञानोबा नानाराव भोसले, राहणार आंबा. प्रथम नेम आमचा जो मारुतराव महाराज दस्तापूरकराचा आहे तो आम्ही खुजऱ्याला जाऊन घेतलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही उत्तम महाराज फड यांच्या हस्ते तो नेम घेतलेला आहे. 1977मध्ये हा नेम पहिला घेतलेला आहे आणि आता त्या नेमाला पुढचे वर्षी 2027मध्ये 50 वर्ष पूर्ण व्हायले तर सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आम्हाला पुढच्या वर्षी ठेवायचा आहे. महाराज शिव झाले तरी त्यांचं जे वारसा आहे तो अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी चालविलेला आहे. पंचक्रोशीतील सर्व गावाला आम्ही अन्नदान आणि त्या ठिकाणी सगळी भजनी मंडळीची सायसोय आम्ही करतो. अशा प्रकारचा आमचा नियम सातत्याने चालू आहे. काळासोबत बदलणं हाच प्रगतीचा नियम आहे. सुमारे 20 वर्षापूर्वी अंबा परिसरात नजर जाईल तिथपर्यंत केळीच्या हिरव्यागार बागा असायच्या. चोंडी स्टेशन हे पंचक्रोशीतील 7-8 खेड्यांसाठी केळीचे एक प्रसिद्ध मार्केट होतं. पण निसर्गाचा नूर बदलला, केळीच्या बागा संपल्या आणि मार्केटला काहीशी उतरती कळा लागली. आज हे मार्केट पुन्हा एकदा पूर्ववैभव मिळवण्यासाठी नव्या आशेने वाट पाहत आहे. पण आंबा गावचा शेतकरी हलणारा नाही. केळीची जागा आज हळदीच्या पिवळ्या धमक सोन्याने घेतली आहे. आज इथे उच्चांकी हळद पिकवणारे प्रयोगशील शेतकरी आहेत. मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी गावाने यांत्रिकी शेतीची कास धरली आहे. बरं, या समृद्ध मातीत एक रंजक आख्यायिकाही आहे. शेतात किंवा घरात नारळाचं झाड लावू नये, त्याची सत्यता काही असो, पण ही परंपरा या गावच्या लोकजीवनाचा एक रंजक भाग बनलेली आहे. या गावाची माती जितकी सुपीक तितकीच इथली माणसं दिलदार आहेत. ब्राह्मण, मराठा, धनगर, कुंभार, सोनार, लोहार, चांभार, सुतार, माळी, बौद्ध, मातंग, मुस्लिम अशा सर्व जाती धर्माचे लोक इथे पिढ्यानपिढ्या गुण्या गोविंदाने नांदत आहेत. वाई येथील गोरखनाथ मंदिरातील बैलपोळ्याचा उत्सव असो वा गावची महादेव भवानी जत्रा, सर्वजण एकत्र येतात. राजकीय दृष्ट्या हे गाव एकेकाळी काँग्रेस आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत भक्कमपणे उभे राहिले. आज गावात अनेक पक्षांचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. पण या गावचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गाव मुळात शांतताप्रेमी आहे. राजकारणापुरते राजकारण करून निवडणुका संपल्या की सगळे हेवेदावे विसरून पुन्हा एकत्र येतात. ही प्रगल्भ परंपरा आजही कायम आहे. चोंडी आंबा गावाची सफर आणि चोंडी फाट्याचा उल्लेख नाही असं तर शक्यच नाही. चोंडी फाटा हे नाव आज एका विशिष्ट चवीसाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. ती चव म्हणजे दम का मुर्गा.
एका हॉटेलपासून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक हॉटेल्सपर्यंत पोहोचला आहे आणि प्रत्येकाने आपली वेगळी चव आणि नाव आजही जपून ठेवले. सोमवारी आठवडी बाजार आपले स्वागत करीत असतो. आज गावाची भौगोलिक रचना 3 भागात विभागली गेली आहे. मूळ गाव, रेल्वे स्टेशन परिसरात विकसित झालेल्या नवीन वस्त्या आणि याच ग्रामपंचायतीला जोडलेले पिंपरी हे छोटेसे सुंदर गाव. 11 सदस्यांची ही ग्रामपंचायत बँकांच्या शाखा, पेट्रोल पंप आणि आधुनिक शाळांच्या माध्यमातून गावात स्वावलंबी बनत आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा आणि रेल्वे स्टेशनवर बहिर्जी संस्थेचे गोरखनाथ विद्यालय हे या भागाचे आकर्षण आहे. आज आंबागाव आपली जुनी मातीची घरं मागे सारून आधुनिकतेची उंच शिखर सर करत आहे. या मातीने देशाला ज्ञान देणारे शिक्षक दिले, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर छातीचा कोट करून लढणारे वीर सैनिक दिले आणि आजच्या डिजिटल युगात क्रांती करणारे इंजिनियर्स हेही दिले. इतिहास, निसर्ग, कृषी क्रांती आणि देशसेवा यांचा हा सुंदर संगम इतर गावासाठी एक आदर्श मार्गदर्शक आहे. म्हणतात ना, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. काही गोष्टी न सांगता समजून घेण्यात आणि केवळ भावनेचा सुसंवाद अनुभवण्यात एक वेगळाच आनंद असतो. जरूरी नहीं हर कहानी का खत्म होना, जरूरी नहीं हर कहानी का खत्म होना, कुछ पन्ने अधूरे ही रह जाए तो अच्छा है, कुछ पन्ने अधूरे ही रह जाए तो अच्छा है. इतिहास जपायचा असतो आणि भविष्य घडवायचं असतं हे या गावाने सिद्ध केलंय. म्हणूनच या मातीचा आणि इथल्या माणसांचा प्रत्येक गावकऱ्याला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. आणि आमची श्री माता भवानी हे पण मंदिर छान आहे, कारण की तिथे नवरात्री असते. नवरात्रीत सर्वजण झेंडे हे घेऊन जात असतात. कोणी तलवारी घेऊन जाते तर कोणी माता होऊन जात असते, तर कोणी महादेव होऊन जाते, कारण की महादेवाची जत्रा खूप मोठी असते आणि आमच्या भवानी मातेपाशी थोडी जागा नाही, त्यामुळे भवानी मातेची जत्रा थोडी लहान असते. त्यामुळे आमचे गाव खूप छान प्रसन्न वाटते की दरवर्षी यात्रा असते.